सासर कितीही चांगलं असलं ना, शेवट आपली माहेरची ओढ काही संपत नाही. असं का म्हणते मी पुढे सांगतेच. आता चहा पाणी वगैरे झालं. मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलंच होतं की मामीकडे आलो, आता तिथून चहा पाणी वगैरे केलं. त्यानंतर आहे ना शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. तर आईची परिस्थिती किती जरी गरीब असली ना, तिने आजपर्यंत मला कपडे घेतल्याशिवाय कधीच पाठवलं नाही. माझ्यासाठी छान छान अशा 2 कुर्ती घेतल्या, पिल्लूसाठी पण मस्त असे 2 ड्रेस घेतले. एवढी सगळी शॉपिंग केल्यानंतर भूक खूप लागली होती. आता बाहेर खायला तर काही वेळ नव्हता, त्यामुळे घरी येऊन आहे ना बहिणीने मस्त अशा घरगुतीच पाव बनवले. तिने सगळं घरीच तयार केलं होतं. पाव पण इतके मस्त स्पंजी झाले होते ना, खूप छान झाले होते. आता त्याचेच आहे ना पाववडे तळायला घेतले होते. आता नाशिककडे ना याला पाववडे म्हणतात आणि आमच्या म्हणजे माझ्या माहेर साईडला संगमवडा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर छान असे पाववडे खाल्ले. तर याचसाठी मी म्हणत होते, सासर कितीही चांगलं असलं ना, माहेरची ओढ काही आपल्याला सुटत नाही. आता आईचा, भावाचा, बहिणीचा रडलेला चेहरा बघून शेवटी वेळ आली होती सासरी जाण्याची. आता किती जरी आपल्याला राहावंसं वाटलं ना, पण एक ना एक दिवस आपल्याला जावंच लागणार आहे. तर असं सगळं करून मी निघाले होते आता सासरी जाण्यासाठी. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.